श्री गणेशाय नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज विरचित श्री विघ्न विनाशक स्तोत्रम. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. ईशानो ढुंडिराजो गणपतिरखिला गौघनाशो वरेण्य देवानामग्रगण्य सकलगुणनिधिर्योग्रपूजाधिकारी विद्याधीशो बलिष्ठ षडरिविदलन सिद्धिबुद्धिप्रदाता जीवानां मुक्तिहेतुर् जयतु भवहर श्री गुरु सौख्य सिंधू. ईशान, धुंडिराज, गजवदन, गणपती इत्यादी नावांनी प्रसिद्ध असलेला अखिल पापसमूहाचा समूळ नाश करणारा, देवांचा प्रमुख, सर्व गुणसंपन्न, अग्रपूजेचा अधिकारी, सकल विद्यांचा अधिपती, बलाढ्य, शत्रूंचा नाश करणारा, सिद्धी व बुद्धी देणारा, अशा जीवांच्या मुक्तीला कारण होणाऱ्या भवनाशक सुखसागर श्री गुरूंचा जय जयकार असो. विघ्नान् हन्ति तियोसो श्रुतिषु निगदितो विघ्नहेति प्रसिद्ध व्यक्ते वा व्यक्तरूपे प्रणववपुरयं ब्रह्मरूपस्वमात्र यो व्यक्तो भक्तिहेतुर्निरवधिरमलो निर्गुणो निष्क्रियोऽपि भक्तानां मुक्तिहेतौ विदलमतिकृतं मायिकस्याद्वयस्. संकटाचा नाश करणारा म्हणून वेदांनी ज्याची सार्थ स्तुती केली आहे असा विघ्नहर्ता म्हणून जगद्विख्यात असलेला, आपल्या व्यक्त व अव्यक्त रूपामध्येही जो प्रणवदेहधारी साक्षात ब्रह्मच आहे, अनंत, शुद्ध, निर्गुण व निष्क्रिय असूनही जो भक्तांसाठी प्रकट झाला आहे आणि भक्तांना मोक्ष देण्याकरिता जो मायेच्या फापट पसाऱ्याचे निराकरण करणारा आहे, तो प्रभू विनायक इतके करूनही मूळ चिद्वस्तूपासून भिन्न नाही. सर्पो रज्जुर्हि यद्वन् न भुजग इति सा कथ्यते रज्जु सर्पे विश्वं ब्रह्मैव तद्वन्न च जगदिति तत्खल्विदं ब्रह्मवाक्ये. सत्ता सामान्यरूपा कथितमपि च यो दृश्यरूपो न तादृक् दृश्यं यद्विघ्नकृत् स्यात् तदपनयति यो बोधतो विघ्नहायम्. दोरीचा साप ही खरोखर दोरीच असून तो साप नव्हे, हे जसे दोर सर्पाबद्दल सांगितले जाते, तसेच ब्रह्माच्या ठिकाणी भासमान होणारे विश्व हे खरोखरी विश्व नसून ब्रह्मच होय, असे सर्वं खल्विदं ब्रह्म या वाक्याने स्पष्ट केले आहे. सत्तेच्या सामान्य रूपतेमुळे ब्रह्म हेच दृश्य विश्व आहे असे सांगून सुद्धा ते ब्रह्म तशा प्रकारे दृश्य होत नाही. ज्या दृश्यामुळे द्रष्टा बद्ध होतो ते आत्मप्रचितीच्या मार्गात विघ्न उत्पन्न करणारे दृश्य आत्मबोधाच्या द्वारा नष्ट करण्यामुळे ते ब्रह्मच विघ्नहराच्या रूपाने साकार म्हटले गेले आहे. सर्वं ब्रह्मस्वरूपं परमपरयुतं
विश्वमा भाति यच्च चैतन्य स्याद् द्वयत्वाद् गदित इति जयो दृश्यरूपोऽप्यरूप माया तत्सर्वकार्यं जडमिति कथितं यं विना भावमेति सर्वत्रावस्थितत्वात् तदनुभव इति स्यात् अनाद्योद्वयस्स. सर्व काही ब्रह्मस्वरूपच आहे. या श्रुतिवाक्यानुसार श्रेष्ठ कनिष्ठ असे जे हे विश्व प्रतीत होते ते चैतन्यापेक्षा भिन्न नसल्यामुळे दृश्यरूप असून सुद्धा निराकारच आहे. माया व तिचे सर्व कार्य हे जड म्हटले असल्यामुळे तेही चैतन्याशिवाय राहू शकत नाही. त्या चैतन्याच्या सर्वव्यापित्वाचा जो अनुभव येतो त्यावरून हा गजानन अनादी व अद्वितीय होय. भात्यस्यानंदरूपो सदसुखजडता रूपदृश्ये स्थियो वै नित्यो नित्यादिकानां भवति किल तथा चेतनश्चेतनानां सर्वस्यैतस्य माया अकृतसुखमिह यत्प्रार्थ्यते तद्गणेशो यस्तं सर्वादिभूतं भजत जगति भोसारभूतं वरेण्यं. दृष्टिगोचर व मनोगोचर अशा या सर्व असत असुख व जडतारूपी दृश्यातून जो आनंद रूपाने असतो, आकाशादी अनित्य मानल्या गेलेल्या पदार्थातही जो नित्य असतो, प्राण इंद्रियादिक सचेतन मानल्या गेलेल्या पदार्थातील जो चेतना आहे आणि या सर्व मायाकृत सुखासाठी ज्याची प्रार्थना केली जाते त्या सर्व सुखसमुदायाचा जो स्वामी आहे, त्या सर्व भूतांचा आदी असलेल्या सारभूत वरेण्याची श्री गणेशाची भक्ती करा. नित्यं यन्निर्विकारं निरतिशयसुखं ब्रह्म तन्मत्स्वरूपं ज्ञात्वा विश्वातिभूत सकलविदलयन् स्वार्चिषा स्वस्थासे माया तत्कार्यमेतत् प्रशति न मयि वा दृश्यते नाविरासीत. माया या सर्वशक्ते पर इति सततं यस्स एवाद्वयोऽपि. जे नित्य निर्विकार निरतिशय आनंदरूप ब्रह्म तेच माझे खरे स्वरूप आहे असे समजून विश्वातीत होऊन आपल्या ठिकाणी असलेल्या सर्व देहबुद्धीचा ज्ञानाग्नीने समूळ नाश करून निस्वस्थ झालो आहे. भ्रामक माया व तसेच तिचे कोणतेही कार्य मला स्पर्श करू शकत नाही अथवा माझ्या ठिकाणी ते कोणत्याही प्रकारे दिसूनही येत नाही. मायेच्या सर्व शक्तीच्या पलीकडे जो सतत असणारा अद्वितीय असा हा विनायक तेच मी परब्रह्म आहे. ब्रह्मानंद करो यमात्ममतिद श्रीढुंडिराजस्तव विघ्नाघौ गगन प्रचंड पवन कामेव पंचानन माया व्याकुल मत्त सर्प गरुडो मोहाटवी हव्यवाट ज्ञानानंद निवारणैकतरणीर भेदाब्धि कुंभोद्भव. हे ढुंडीराज स्तवन ब्रह्मानंद उत्पन्न करणारे आत्मज्ञान देणारे असे असून संकटे व पाप यांना दूर पळवून लावणारा भयंकर झंझावात व कामरूपी हत्तीला ठार मारणारा हा सिंह आहे. या मायारूपी सर्पिणीचे निस्संतान करणारा बलशाली गरुड असून मोहाचे अरण्य जाळून भस्म करणारा
दावानल आहे. अज्ञान अंधकाराचा नाश करणारा हा सूर्य भेदभावरूपी महासागराला आटवून टाकणारा अगस्ती आहे. इति श्री समर्थ रामदासानुग्रहित श्रीरामपदपंकज भृंगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी विरचित श्री विघ्न विनाशक स्तोत्रम संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.